नमस्कार मित्र हो, ठगुबाई या ठगुबाईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो. आज मारुताप्या आणि हा परिवार आई गेल्यानं दुःखित आणि व्यथित झालाय. माझ्यासोबत आहेत त्यांच्या माऊलीच्या सुकन्या देवकाबाई पाटील आणि नात प्रतीक्षा पाटील, प्रतीक्षा ऋषिकेश पाटील आणि प्रेरणा पाटील की ज्या जवखडे खुर्दची सरपंच आहे. आणि मारुतात्या आणि चंद्रकलाबाई पाटील. मित्र हो, आईविषयी एवढंच सांगेल. आई एक अथांग सागर या कवितेतल्या काही ओळी आहेत. रोज भिजतात डोळे माझे, रोज भिजतात डोळे माझे, आई तुझ्या आठवणीत अथांग सागर जमतो. रोज माझ्या पापणीत आई आनंदाचा ठेवा, आई आनंदाचा ठेवा, नाही माझ्या खजिन्यात रोज अंधार दाटतो. आई माझ्या मनात रोज घराचा रडतो कोपरा. आई तुझ्या आठवणीत तुझ्या सारखी प्रेमळ माय आई नाही कुठेच जगात. अशी ही गोड आई, या गोड आईला श्रद्धांजली अर्पण करूया. काय सांगाल देवका माय, आईविषयी काय सांगाल तुम्ही? कशी होती आपली माऊली? चांगली होती. काय दिवस ते आठवतात बालपणीचे? खूप कष्ट केले आईने. वडील लवकर गेले तुमचे आणि वडील एका पायाने अपंग असताना सुद्धा भरपूर कष्ट केले वडिलांनी. अच्छा, वडील एका पायाने अपंग असताना वडिलांनी देखील खूप कष्ट केले. ते गेल्यानंतर मात्र या घरासाठी ठगुमाय बाप झाली. मित्र हो, अशा या आदर्श परिवारात ही आदर्श माय होती, आदर्श परिवारातली. तर न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस खानदेश वार्ता परिवारातर्फे मी या माऊलीच्या चरणी माझी शब्द ठेवतो. धन्यवाद. पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस.